तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कालो दादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण चाललो आता लोणावळ्याला कोकण पट्ट्यामध्ये. सगळे 4 वाजलेले आहे. 4 वाजून 20 मिनिटं झालेले आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी फक्त. 4 वाजून 20 मिनिटं झालेले आहे. सगळे निघलो मी आपल्या मधल्या रस्त्याने. थंडी खूप आहे मित्रांनो. तर चला भाई. तर मित्रांनो, आपण आता घरून निघून आता आलेलो आहे संभाजीनगर विमानतळ एअरपोर्ट इंटरनॅशनल. इथून मध्ये भाई. तर चला भाई. तर भाई हा इथं असा विषय भाई. हे बघू शकता भाई. इथून एंट्री भाई. हा एंट्री गेट आहे भाई. हा इथं मध्ये एअरपोर्ट आहे भाई. तर चला भाई, आपल्याला रामनगरमधून लेप मार नाही. तर भाई आपण आलो रामनगर स्टॉप असे बघू शकता तुम्ही. इथून आपल्याला मध्ये जायचं भाई. तर चला भाई. हो का? तर मंडळी, आपण थांबलेला आहे पुण्याच्या पुढं मुळशीला जेवासाठी. जेवण घेऊन करतो, हॉटेल वगैरे दाखवतो. चला. आपलं झालं जेवण घेऊन. हे हॉटेल होती भाई इथं. तर जेवण घेऊन झालं भाई. आता मस्त पद्धतशीर निघायचं. 140 किलोमीटर राहिलेलं भाई. तर चला भाई, तुम्हाला घाटगीट दाखवतो आता मस्त पद्धतशीर मध्ये. मित्रांनो, आपण ज्यांचं भाडं आणलं होतं ते आपल्या सोबत आहे. अजित कुमार भीमराव भोंगळे. कुठले मामा तुम्ही? अमरावती. अमरावती. यांना आपण संभाजीनगरवरून आणलं भाई. कसं करायला आतापर्यंत? अतिशय बढिया. आणि ड्रायव्हिंग सुद्धा अतिशय चांगली. आणि विशेष म्हणजे गाईड हे इथं हे आहेत, तिथं ते स्थळ आहे, देऊला हे आहे, तिथं भीमा कोरेगावला सांगितलं. आणि तळेगाव कोणतं दाभाडे, इथे बाबासाहेबाचं घर होतं. जेव्हा बाबासाहेब बिमार होते तेव्हा तिथं आले होते असे त्यांना एवढी माहिती आहे मित्र हो. तर चला आम्ही चाललो आता दिव्य आगार समोरची. तर तुम्हाला प्रवास दाखवतो भाई. मी आता मस्तपैकी जेवण घेऊन केले आम्ही आता मुळशी बशी. तर चला भाई. चला. ओके ओके. आम्ही थांबलो मुळशीच्या घाटामध्ये. इकडे गाडी भाई ते उलट्या करून राहिली भाई. चला भाई. असा रोड बघू शकता भाई. आपला शंकरवाळा असं विषय भाई. बघू शकता भाई, मुळशीच्या घाटात आहे आम्ही. अशी गाडी तिकडे उभा आहे भाई. असं विषय. तर भाई आपले कस्टमर आला भाई. असा विषय. कसं वाटतंय तुम्हाला? नमस्कार. कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय सुंदर, अतिशय चांगलं वाटतंय भाई. कसं निसर्गरम्य वातावरण. कसं वातावरण? माग पाठीमागं बा भाई कसं आहे? एकदम छान. तर मंडळी, आम्ही आलो होतो दिव्यागर बीचला. तर भाई बघू शकता ना, जरा संध्याकाळचा भाई. सकाळपासून पोहोचलो भाई आत्ताशी. रूम गिम केली भाई इथं. किचन सगळं भाई याच्यामध्ये. तर चला भाई, मी आता दुकान वगैरे पाहतो. तर मित्रांनो, आपण आलेलो हे बीचला. बघू शकता तुम्ही. असे मस्त वाटतंय संध्याकाळी. इकडे गाड्या इकडे पुरा अरबी समुद्र भाई. तेव्हा उंट हिंद्राने तुम्हाला दाखवतो. माणसा काय खतरनाक सीन आहे भाई. सकाळी पण दाखीन भाई तुम्हाला मी. कसं भाई संध्याकाळच्या टायमाला समुद्र
त्या तिकडे गाडी उभा आहे भाई आपली, त्याची ती पाय ढवळी ती आपली गाडी उभा आहे भाई. इकडं उंट बिंट पा कसे रेस लागू भाई समोर. असा विषय भाई, कसे हिंड राहिले भाई. सगळे ख्रिसमस इकडेच बनवून राहिले काय कोणते. तेव्हा भाई रेसची गाडी आली भाई, हे समुद्र भाई. आता सगळे नाके भाई इकडे उंट विंट भाई. भयान गर्दी भाई, बीचवर बाहेर ती गर्दी. हे बघू शकता भाई समुद्र, इकडे उंट विंट, हे सगळे जोडपे. आता सगळे लय गर्दी रे भाई, सगळे मी ना भाई एक गाडी डायरेक्ट इथं घेऊन येईन भाई आली कधी. हे बघू शकता भाई रेसची गाडी. नाही नाही भाई, हे राईड करायची का, हे काय 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 लिहिलं काय माहित भाई. हे अलगच फिलिंग आहे भाई इकडं. तर लाईट पाहिजे नव्हते भाई इथं. असं आहे पाणी. हे हे सगळे दाखीन भाई तुम्हाला. तर मित्रांनो आपण उठलो सगळी गाडी बाडी माग. तर आपण दिव्यागर बीचला आहे भाई. रात्री इथं मुक्काम होता. आता जाता दर्शी बीचला, मग आंघोळ बिंघोळ करतो, मग आता ती पार्टी येईन दर्शी फिरण, मग पाहू त्यांची गंमत काय येतं. आता मी दर्शी बीचून येतो त्यांच्या आंघोळी वस्तू, तर मग जाऊ आपण आंघोळी करायला रूमवरती. तर चला भाई. भाई असं काहीतरी मार्केट आहे इथं दर्शिक, पण एकदम मोकळा बीच आहे भाई. तर भाई आपण एंट्री मारलेला आहे बीचकडं, बघू शकता तुम्ही. हे भारी नजारा आहे भाई, झाडं बिडं एकदम ओके मध्ये. तर मारलं भाई एंट्रीवर बीच. तर भाई आपण आलेलो आहे बीचला, बघू शकता तुम्ही. असं वातावरण आहे भाई, दिवस उगला भाई. आता सगळं हे बघू शकता भाई. चला भाई बीचला. तर मित्रांनो आपण आलेलं आहे बीचवर, अशी मजा येत आहे. पण मी काही पाण्यात जाणार नाही, ते खाऱ्या पाण्यामध्ये. पण मी बाहेरूनच आनंद घेणार आहे. बघू शकता तुम्ही असं वातावरण आहे भाई. मित्रांनो आपण झालो आता मस्त फ्रेश. कोणचा बीच आहे हो? कोणचा बीच? हा मुक्ता ब्रिज. गावाचं नाव काय? दिव्यागडला भाई. आम्ही आता मस्त फ्रेश गीत झालं भाई. आता एकदम झणझणीमध्ये आता बीचवर जातो. सकाळी एकदा गेलो मी, पण आता परत आंघोळ बिंघोळ केली भाई. तर चला भाई आता बॅग घेतो भाई. ही आपली बॅग आहे, ही गाडीचे कपडे गिपडे धुवून गाडी भाई गाडी पुसासाठी. तर चला भाई असं काहीतरी रूम होती भाई, काही इशी का. तर चला ते घर होतं भाई. आता मी फ्रेश झालो, इकडे आपली गाडी उभा आहे पार्किंगला. तर चला भाई. तर मंडळी आपण चाललो बीचवर दम्मा गाडी गिडी घेऊन. बघू शकता बीचला जायला रस्ता भाई लय बारीक आहे, पण तिकडून लंबा आहे. इकडे केळीची बाग आहे भाई, सुपरी गिपरी असं आहे नजारा. गेस्ट हाऊस आहे भाई इकडं, बघू शकता पार्किंग बिर्किंग. तर मंडळी आम्ही आलो बीचला. हे पाठीमागं बीच आहे, इकडे गाडी उभा केली भाई आपली. तर चला मी आता काहीतरी पाहतो, काहीतरी नाश्ता पाण्याचं काहीतरी. कसा बीच, आता बीचवर जायचं भाई. तर भाई आपण आलेलो आहे बीचला, बघू शकता तुम्ही. असा विषय, छत्र्या बिद्र्या असा विषय नजारा. असा समुद्र, नाथखोळा राईड चालू भाई तिकडे. मस्त हिंडते राव ही लोक. आहे इकडे गाडी उभा आहे आपली कम्प्युटर हाऊसपाशी. अरे भाई तुमचा आलेला आहे बीचला, बघू शकता तुम्ही. किती मस्त लोक एन्जॉय करते भाई. तुम्ही कधी येणार आहे सांगा, आपली गाडी बुक करा भाई. इर्टिगा यायचा असेल तर भाई.
असा नजारा भेटम भाई पाहायला डायरेक्ट नाथखोळा शंकर वाळा भाई बघू शकता भाई. मस्त राईड गीड चालू भाई तिकडे बघू शकता तुम्ही. असा विषय असं काहीतरी विषय भाई. कसं आहे राईड गीड एकदम ओके भाई. कसा नजारा. तर भाई आपलं काही पाण्यात जाणं होणार नाही भाई कारण की आपण आंघोळ विंघोळ करून बसलेलो आहे भाई. पार्टी जायला भाई आपण आता चाललो भाई बीचून त्याच्याकडं आपलं काय म्हणते जरा गाडीकडं. हे गर्दी राव भाई मला करमत पण नाही. आपले मित्रमंडळी नाही तर मित्रमंडळी असले माणूस फिरत असं काय फिरणार आहे भाई. चला गाडीकडे जाऊ. असं बीच आहे भाई देव बीच. खतरनाक विषय भाई. गर्दी लय मोठी इथं आणि मोकळं भाई फॅमिली लागी. खतरनाक विषय भाई. राईड वीड सगळं इथं मला सगळं भेटन जेवढं गोवा आहे तिथं फक्त ते नाही भेटणार काय म्हणते ते मोठे मोठे जहाज पण बाकी सगळे राईड इथं. इकडं मुंबई आहे इकडं कोकण पट्टा सगळा इकडं मुंबई आहे. हे लोक एन्जॉय करायला भाई. चला मंडळी आपण चाललो आता गाडीकडे. आपलं झालं भाई काही मित्रमंडळ नाही तर फिरायला मजा येत नाही. एकला असल्यावर कसं आता ते फॅमिली घेऊन येईल लोक त्याच्यामुळं कसं त्यांचं फिरणं होत्या. आपलं तर कधीच फिरणं चालू राहतं कंटिन्यू. तर चला गाडीकडे. ते गाडी भाई इकडे बीच आहे भाई आपला. चालला आपण आता गाडीकडे. तर मंडळी रात्रीचे वाजलेले आहे 4 आणि आपण पोहोचलेलो आहे संभाजीनगरला. आता परत जायचं आपल्याला वरखेडला. वरखेड इथं नेवाशा बशी सकाळी झटकाय देव मारून भाई कसं आहे मग 10 वाजता रिटर्न आहे. त्याला आंघोळी करायला जायचं वरखेडला. पार्टी एवढा डबल आता ती पार्टी सोडली भाई तिथं. आता दुसरी पार्टी भाई. आता डायरेक्ट मारून येतो आणि इळभर आराम करतो. उद्या संध्याकाळी उज्जैन महाकाल तिकडं जायचं आहे. तर चला भाई पार्टी एवढ आली आपली. तर मंडळी मी बसलो होतो आता इथं गावामध्ये येऊन मस्त मला उद्धव भेटला. खुलताबादला आमचं नियोजन झालं आता खुलताबादला नियोजन झालं भाई जायचं. तुम्हाला माहिती आहे आपण 3-4 दिवसामधून दैन चालू आपली म्हणजे चालूच आहे भाडे. तिकडं सूरज पण आहे. हाय सूरज. हाय हाय. तिकडं श्रीराम आहे भाई. आता बसलेलो आहे आम्ही गावामध्ये. हाय श्रीराम. तर भाई हे असं आमचं गाव आहे भाई. असा उद्धव आम्ही बसलेलो आहे. आम्ही पहिल्यांदा इथं भात खायला जातो का रे पलीकडून भाई इकडून कॅकेट टपरी पाहिजे भाई. तर चला भाई संध्याकाळचा टाइम आता जेवणातली पहिली शाळा. हा पहिली शाळा आम्हाला ते 2 त्या तिकडे जिल्हा परिषद आहे तिकडे तिथून रांगेमध्ये इकडे यायचं या वर्गामध्ये. इकडे तिसरीचा वर्ग होता भाई. घरे बोलतो लोखंडे सर होते तेव्हा. हा लोखंडे सर. चला भाई त्याला फोन लावतो मित्राला. आमचा एक वाळूचा मित्र आहे. आज कंटिन्यू राहा तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये. चला भाई निघतो भाई मी. झालेला आहे मस्त रेडी. असा विषय भाई. हे घर भाई आपलं. इकडे गाडी उभं आहे भाई आपली. जायचं भाई. चला भाई एक वस्तू गाडीमध्ये स्टँड घेतलं भाई आपण. तर चला भाई स्टँड घेतलेलं आहे भाई. बघू शकता गाडी आपली क्लसली. चला तर मित्रांनो आम्ही आता चाललो खुलताबादला. उद्धव. हाय उद्धव. आमचं लगेच नियोजन झालं लगे आम्ही निघलो भाई. हे गाडी घेऊन डायरेक्ट खुलताबाद दर्शन. हा भद्रा मारुतीचं हा पवन पुत्र हनुमान की जय. तर चला भाई आमच्या मित्राला घेऊन घ्यायचंय वाळूला बायपासला भाई आम्ही आता.
तर बायपासला भाई आम्ही सहल चालली काय कोण पोराची बहुतेक हे काय आहे ना होत मस्त पोरं बी लय फिरते भाई तिकडं. अरे काय सांगा तुम्हाला बीचला तिकडं डायरेक्ट लय एन्जॉय करते बारीक बारीक बी. तर चला भाई आम्ही आता बायपासला भाई. तर भाई आपल्या मित्राला भेटलो भाई मी आता डायरेक्ट ब्लॉग डायरेक्ट बघत राहतो. फक्त आम्ही आता चाललो भाई दर्शनाला. कस काय भाई जी श्री स्वामी समर्थ भाई. भाई याला आपल्याला काल फोन केले ते भाई समुद्रात होता काल आहे की नाही डायरेक्ट दिव्यागरला भाई. दिव्यागर तिकडे नाही दिवे आगार. हा ती एवढं काही घेणं देणं नाही हे मला माहिती. आरबी समुद्र आहे तिथं दिसत बरोबर आहे की नाही भाई. हा हे नाही हे आम्ही कोकम पट्टा हिंडायला गेलतो. चला भाई आता गाणं घेणं येतो भाई आहे की नाही. कोणतं खाटो श्यामचं. तुमच्या हातात काय तर मित्रांनो आम्ही आज तिघ जण चौघ जण आहे. कैलास भाऊ इकडं ठीक आहे ना. कैलास भाऊ मी ड्रायव्हर आहे ना. हो नाही ना असं नाही ना हे असं आहे. ड्रायव्हर गिरीवर नाही म्हणायचं. तीन मालक बसलेले गाडीच गाडीमध्ये. आपली आहे असं नाही म्हणायचं कधी. गाडीच आपली का हो बाबू त्याला सेटले मोठे माणसं आहे भाई. असं आहे का. हा. तर भाई बोधगा आलेला इथं बघू शकता दरवाजा एकूण किती दरवाजे आहे आपल्या संभाजीनगर शहरामध्ये. किती दरवाजे होत 52 दरवाजे. विचारा ना समोरच्या याला बघणाऱ्याला. कमेंट करून सांगा म्हणा. माहितीये काय लागते. कमेंट करून सांगा म्हणा आपल्याला माहित नाही. ब्लॉग झाला अर्धा आपला. काय विषय भाई भारी वाट. दरवाजेचं एकमेव शहर संभाजीनगर. तर भाई चालता बोलता आम्ही आलो आता खुलताबाद मध्ये. चालता बोलता कसं शिकालो काही समजलं नाही. कळलंच भाऊ ना गाडी चाललेली भाई आज. नाही भाई आपण स्लो चालू आहे. हा चला भाई आता दर्शन करून घेऊ. लावला भाई. हा जय नाही असंच लागत भाई आपल्याला. तर चला हाय उद्धव कसं आता दर्शनाला जायचं आपल्याला. पेढे दाढे काही घ्या आपल्याला नारळ पाणी. तर चला भाई जिलेबी घ्या. खाऊ राहू जिलेबी घ्या खायला. तर चला भाई आम्ही प्रसाद वगैरे घेतो भाई. आम्ही आलो मार्केटमध्ये. हे बघू शकता इकडं आपल्या नारळ घ्यायचंय आता. चला हारगिरी घेऊ राहा भाई खायला भाई. हा नारळ चांगलं ते मस्त. मोठं जाणार. काय काय घेतलं घ्या परत आम्ही आलो. सहली जास्त त्या वातावरण भारी मस्त. डायरेक्ट लिहून टाकात भद्रा मारुती की जय. काय आम परसाद घेसू घ्यायला आमची माणसं येऊ राहिले भाई. पैसे घेशी देऊ कायला जाऊ. असं मार्केट गिरकिट आहे का रे भद्रा मारुतीला भाई आहे. दर शनिवारी येतो भाई आम्ही. चुकाची नाही वारी ऐक नाही होतो. वारी कधीच चुकाची. बारीला लागलेलो आहे आम्ही आता. बारीला लागलेलो आहे मस्त पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही. मध्ये आम्ही मंदिरातून मस्त भद्रा मारुती की जय. पवन पुत्र हनुमान की जय.
तर भाई भाद्रा मारुती की जय. कसं आहे भाई? इकडून नारंगी फुलते भाई फळ कायला भाऊ. तर भाई मंदिरात पाठीमागचा लोक आहे भाई. पुरा मंदिरात परिसर आहे. तर भाई आमचे झाले दर्शन बिर्शन ऐक नाही उद्धव. तुमचं कधी नाही येणं झालं भाई तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करू शकता. तुम्ही ऐक नाही भाई. हा आता पर्यंत आम्ही कंटिन्यू येणार. हा कंटिन्यू येणार भाई. मी गाडी इथं असली ना मी कंटिन्यू येणार. मग मी बाहेर जायला असलं मग नाही येणार मला. ऐक नाही भाई. तर चला भाई आमची मंडळी मित्रांनो सहला आलेली आहे. हे वाटून देऊ का? हा घ्या भाई. हा भाई कुठं लेर भाई? हा कोणची घेऊ रे? बीड घेऊ रे जे भाई. सहल आली काय? किल्ला पाहिला का घेईन? हा पाहिला भाई. चला भाई भाई पारसात गिरसात वाटेला भाई आपण बीडचे पोरं सहल यायचे भाई. कुठं बी तिकडं पण तशी लोणाळा तिकडे गेलो काल तिकडे पण तशी गर्दी होती. हा डायरेक्ट संभाजीनगरमध्ये भाद्रा मारुतीला दर्शनासाठी भाई. चला भाई. तर भाई दर्शन बिर्शन करून आलेलं आहे. कसं वाटलं कैलास भाऊ तुम्हाला दर्शन करून? श्रीराम. जय श्रीराम. हा कसं वाटलंय तुम्हाला? दर्शन घेतल्यावर प्रसन्नच वाटतं. प्रसन्न वाटतंय ना? गाडी लावलेली होती भाई आपली. या गाडीच्या पाठीमाग वडा नाही नाही सस सस. कोणाला दिली त्याला? तर भाई आम्ही आलेलो आहे इथं मोरे हॉटेलला. मागच्या वेळेस थांबलं जेवायला खुलदाबादला आम्ही. गाडी भाई आपली इथं. हाय उद्धव ही आपण 3 वेळेस कसे हॉटेल भाई. हॉटेल एक नंबर आहे भाई. तुम्हाला दाखवतो मी. इकडून आपण संभाजीनगरून या टायमाला घाटावून मोरे असं विषय भाई. चला भाई. तर सांगा रे भाई भाज्या की ज्या आता कसा का भैया. हा तुमचं काय सांगितलं? काय काय दुसरं सांगा. मी ती खाऊ बोर झालो रे. घरी खाल्लं. दुसरं काही सांगतो. काजू करी सांग. दुधात टाका मला. दुधात शेवभाजी मग रेड मध्ये देऊ का ब्लॅक मध्ये? नाही दुधात 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 देणार. दुधात शेवभाजी. काळ्या मसाल्यात सोयाबीन. नंतर एखादं सांगू. लवकर द्या. हा तंदूर रोटी बाई. कडक तंदूर दाताला चावलेले पाहिजे. चला बाई. झालं 8 तर भाई इकडे शेव भाजी आम्हाला एक काय म्हणते त्याला सोयाबीन एक दूध शेव. हे मस्त कैलास भाऊ इकडं जेवणाची क्वालिटी सांगा कैलास भाऊ पटकन. खाऊन तर द्या. रिव्ह्यू घेऊ. लसूण तडका बी त्याला भाई देणे काही विषय नाही भाई. ही कोणाची आवडीची? हॉटेल मोरे भाई. आपण जेवण चांगलं भाई इथं. सांगितलं ना रे. हॉटेल मोरे आहे ना भाई. आपण हॉटेल नाव सांगितलं ना भाई. आपण कंटिन्यू थांबवतो मागच्या वेळेस ना थांबत इथं. चला भाई. बरं भाऊ आता जेवण कर द्या. वरचा भाग जेवण झाल्यानंतर हा चला भाई. तर भाई जेवण घेऊन झालं भाई. कसं का झालं भाई जेवण? पोटाला विचारावं लागेल. क्वालिटी झालं भाई. एक नंबर झालं. हा भाई देवगुरुची हॉटेल आहे भाई. जेवण क्वालिटीच राहणार. चला भाई. तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता घरी. 2 भाडे मारले भाई सगळे 3ला जाऊन. पण तिथं काही व्हिडिओ काढायला जमलं नाही भाई जास्त. त्या फॅमिली मेंबर सोबत भाई. तर चला भाई मी आता आंघोळ विंघोळ करतो भाई. आता जस्ट पोहोचलो भाई घरी. आता झोपतो. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपली पुतणी भाई लय मग ये. चला चला बाय बाय म्हणा. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा. लाईक करा सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन व्हिडिओमध्ये भाई.